कर्मातून वाढेल लाभाचं प्रमाण, केवळ करावा गुरुचा सन्मान. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचा राशीनुसार अभ्यास करीत आहोत. त्यात आजच्या भागात वृषभ राशीवर होणारे परिणाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत. येणाऱ्या काळात गुरुदेवांचा प्रवास थोडा वेगळा असणार आहे आणि म्हणूनच त्यांचं हे परिवर्तन महत्त्वपूर्ण राहणार आहे. गुरुदेव 14 मे 2025 रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करतील. त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी गुरुदेव कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतील. त्यानंतर पुन्हा 5 डिसेंबर रोजी वक्री होऊन मिथुन राशीत जातील. त्यांचा हा संपूर्ण प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत. त्यानुसार आता होणारं परिवर्तन कसं राहील हे आपण राशीनुसार समजून घेऊया. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल. तर गुरु हा देणारा ग्रह आहे. गुरु हा त्याग शिकवणारा देखील आहे. आपण नेहमी गुरुचं स्थान आणि गुरुच्या 3 अमृत दृष्टीवर बोलत असतो. परंतु गुरुच्या अखत्यारीत अजून एक खूप महत्त्वाचा विषय येतो, ज्याचं विश्लेषण सहसा आपण करत नाही किंवा कोणत्याही चॅनलवर त्याचं विश्लेषण तुम्हाला सापडणार नाही. परंतु त्याचा प्रभाव हा थेट असतो. तो मी तुम्हाला आज सांगणार आहे. तो म्हणजे गुरु ज्या स्थानात असतो त्याच्या व्ययस्थानाच्या संबंधित काही गोष्टी सोडण्यासंदर्भात, त्याग करण्याच्या संदर्भात गुरुदेव आपल्याला सूचित करीत असतात. म्हणजे गुरु ज्या स्थानात असेल त्याच्या मागील स्थानातील गोष्टींचा जेव्हा आपण त्याग करतो तेव्हा आपलं आयुष्य समृद्ध होतं आणि भाग्यवृद्धी देखील होते. हे देखील गुरुचं एक कारकत्व आहे. कारण जेव्हा आपण निसर्ग कुंडली पाहतो तेव्हा निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानाचं स्वामित्व गुरुकडे आहे. शिक्षा किंवा ज्ञान जेव्हा तुम्ही देतात तेव्हा ती संपूर्ण मनापासून द्या, असं गुरु आपल्याला सांगत असतात. हातचं न राखता विद्यार्थ्यांना शिकवणं म्हणजे गुरु हे आपल्याला माहिती आहे. तेच गुरु आपल्याला शिकवतात. सोबतच दान करायला देखील शिकवतात. हे देवगुरु बृहस्पती स्वतःच्या गोचरने, स्वतःच्या प्रवासाने आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आणि हे मार्गदर्शन जर आपण समजून घेतलं तर आयुष्यात आपण अजून सकारात्मक बनू शकतो. प्रश्न येणार आहेत, घटना घडणार आहेत, परंतु त्या संकटातून मार्ग कसा काढावा हे आपल्याला देवगुरु बृहस्पती शिकवतात. आता ते आपल्याला विशेषत्वाने शिकवणार आहेत. देवगुरु बृहस्पती हे 14 मे 2025 रोजी राशी परिवर्तन करणार आहेत. वृषभ या पृथ्वी तत्वाच्या, अर्थतत्वाच्या राशीतून ते मिथुन या कामतत्वाच्या आणि वायुतत्वाच्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे येथे मिथुन राशीला देखील समजून घेणं आपल्यासाठी आवश्यक राहील. मिथुन ही बुध ग्रहाची बालिश रास मानल्या जाते. तिच्यात खोडकरपणा आहे, विनोदबुद्धी आहे, प्रश्नांना सामोरे जाण्याची, हसत खेळत प्रश्न सोडवण्याची प्रवृत्ती देखील आहे. मात्र गुरु म्हणजे ज्ञान आणि गुरु म्हणजे बुद्धिमत्ता. गुरु म्हणजे सखोल अभ्यास होय. त्यामुळे गुरुला मिथुनेचा हा बालिशपणा फार आवडतो असं नाही. असं जरी असलं तरी गुरु जेव्हा मिथुन राशीत येतो तेव्हा त्या राशीनुसार, त्या स्थानाच्या कारकत्वानुसार स्वतःची फळं मात्र नक्कीच देतो. मिथुन राशीत प्रवेश करणारे गुरुदेव सर्वांना शुभ फळं देणारच आहेत. फक्त कोणताही ग्रह ज्या राशीत असतो त्या राशीचा देखील त्याच्यावर प्रभाव पडत असतो. तो मिथुन राशीत आलेल्या गुरुदेवांना नक्कीच पडणार आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेवाचं यावेळचं गोचर हे थोडं वेगळं असणार आहे. म्हणजे त्याच्या गतीला आपण अतिचार गती म्हणू शकतो. ग्रहांच्या गतीचे देखील प्रकार असतात. मार्गी, वक्री, स्तंभी आणि या सर्व गतींपेक्षा सर्वात वेगळी आणि सर्वात त्रासदायक गती कोणती म्हणता येईल तर ती म्हणजे अतिचार गती होय. अतिचार गतीमध्ये ग्रह अत्यंत वेगाने प्रवास करतो. एक लक्षात घ्या की अतिवेगात काम केल्यामुळे त्या कामाचा आपल्यावर थेट प्रभाव होत नाही. गुरुग्रहांवर सगळ्यात जास्त श्रद्धा असते, आशा असते. म्हणजे गुरु आपल्याला देईल, सांभाळून घेईल
आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रश्न सोडवणारा ग्रह हा गुरु आहे, जो प्रत्येकाच्या पत्रिकेत असतो आणि त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करीत असतो. मात्र 2025मध्ये गुरुग्रह स्वतः अतिचार गतीमध्ये जाणार आहे. त्यामुळे त्यांची सहकार्याची क्षमता कुठेतरी कमी होणार आहे आणि देण्याची क्षमता कमी होणार आहे. आता अतिचार गती म्हणजे तो आपल्या नेहमीच्या गतीपेक्षा 3 पट अधिक वेगाने प्रवास करेल, ज्यामुळे मानवी मनात कुठेतरी स्थैर्य निर्माण होणं, भीतीचं वातावरण निर्माण होणं हा विषय तिथे येतो. समाजात धार्मिक अनुष्ठान अचानक वाढायला लागतात. लोक आध्यात्मिक शिक्षेकडे वळतात. हे वरवर जरी चांगलं वाटत असलं तरी हे सर्व जर तुम्ही मनापासून केलं तर तो विषय वेगळा असतो आणि भीतीपोटी केलं तर तो विषय वेगळा होतो. गुरुच्या या अतिचार गतीत म्हणजे या प्रवासात 3 पट अधिक वेगाने अनेक लोक अनुष्ठान करतील, धार्मिक अनुष्ठान करतील, आध्यात्मिक दिशा ग्रहण करतील, योग्य आणि ध्यानाचा उपयोग करतील. हे सर्व भीतीपोटी असण्याची एक शक्यता आहे. हेच सर्व जर तुम्ही मनापासून केलं तर त्याचे तुम्हाला अत्यंत सकारात्मक परिणाम प्राप्त होतील. या काळात लोकांचं लक्ष शिक्षणाकडे अधिक वाढेल, ज्ञान अर्जित करण्याकडे वाढेल. अनेक लोक पारंपरिक ग्रंथाचं वाचन करतील, त्याचा अभ्यास करतील, त्यांच्यावर चर्चा करतील, कला आणि संस्कृतीचा देखील अभ्यास करतील. सामाजिक सेवा वाढेल, ज्ञान धर्म वाढेल. या सर्वांचा प्रभाव राजकारणावर होणार आहे, आर्थिक विकासावर होणार आहे, गुंतवणुकीवर होणार आहे. थोडक्यात गुरुच्या अतिचार गतीचा प्रभाव मानवी आयुष्याच्या अनेक विभागांवर होणार आहे. मग ही अतिचार गती प्रथमच आहे का? तर नाही, ती यापूर्वी देखील होती. म्हणजे आपण जेव्हा इतिहासात डोकावून पाहतो, महाभारत युद्ध काळात 7 वर्ष गुरुची अतिचार गती होती. यानंतर प्रथम महायुद्धाच्या वेळी गुरुची अतिचार गती होती. इतकंच नव्हे तर काही वर्षापूर्वी देखील गुरु काही काळ अतिचार गतीमध्ये होता आणि तेव्हा देखील अत्यंत नकारात्मक बाबी घडलेल्या दिसून आल्या आहेत. याशिवाय दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी गुरुची अतिचार गती होती आणि आपल्याला अगदी ताजा उदाहरण द्यायचं असेल तर 2018 ते 2022 या 4 वर्षात गुरुची अतिचार गती होती. जेव्हा आपण कोरोना काळ खूप जवळून पाहिला होता त्या काळात गुरुची गती ही अतिचार गती होती. अशा या गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचे वृषभ राशीवर काय परिणाम होतील ते आपण समजून घेऊया. तर वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे परिवर्तन तुम्हाला अर्थलाभ देणारं ठरेल, कारण गुरुदेव तुमच्या धनस्थानात येऊन अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहेत. धनवृद्धी होणं, धनसंचय होणं, कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाचं आयोजन होणं, वाणी अधिक प्रगल्भ होणं, असे अनेक शुभ प्रभाव वृषभ जातकांना या गुरु परिवर्तनामुळे मिळणार आहेत. कारण गुरुदेव तुमच्या धनस्थानात प्रवेश करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तेथून गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर, सप्तम दृष्टी अष्टम स्थानावर, नवम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडणार आहे. जसं आपल्याला माहिती आहे की स्थानांसह गुरुदेवांची दृष्टी देखील महत्त्वपूर्ण मानली जाते, कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. आपल्या अमृत दृष्टीने ते पत्रिकेतील विविध भाव समृद्ध करतात. त्या भावांशी संबंधित प्रश्न सोडवण्याची संधी आपल्याला त्यातून प्राप्त होते. त्यानुसार गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडणार आहे. त्यामुळे ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते अगदी सहज प्राप्त होईल. मागील कर्ज रिन्युएट होऊन कमी व्याजदरात कर्ज प्राप्त होईल. तसंच योग्य सहकारी स्टाफ प्राप्त होणं, मागील आपल्या स्टाफसोबत काही मतभेद झालेले असतील तर ते निवळणं, गैरसमज दूर होऊन कोऑपरेटिव्ह मोडने तुमचा स्टाफ तुमच्यासाठी कार्यरत होणं, असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला गुरुदेवांच्या या पंचम दृष्टीमुळे प्राप्त होणार आहेत. कारण गुरुदेवांची पंचम दृष्टी ही नवनिर्मिती करत असते, जुने दोष घालवत असते. त्यामुळे त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील. यानंतर धनस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडेल. पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे, अडचणी आणि संघर्ष दर्शवतं. मात्र तुमच्या अष्टम स्थानात गुरुदेवांची स्वतःची धनुरास येते.
त्यामुळे त्याच्या त्या दृष्टीचेही तुम्हाला सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील. मागील काळात सासूरवाडीसोबत तुमचा दुरावा तयार झालेला होता. काही काळ त्यांच्या भेटीसाठी थांबलेल्या असतील. बोलणं कमी झालेलं असेल तर त्याच्यात पुन्हा नवं चैतन्य येईल. थोडक्यात सासूरवाडीसोबत तुमचे संबंध सुधारतील. याशिवाय कुठे पैसा अडकलेला असेल तर तो प्राप्त होईल. एखाद्या ठिकाणी केलेली गुंतवणूक बुडेल की काय असं वाटत असताना ते पैसे तुम्हाला प्राप्त होतील. कौटुंबिक प्रॉपर्टीतून धनलाभ होईल, कारण अर्थत्रिकोण तसाही तुमचा पूर्ण झालेला आहे. धनस्थानात प्रवेश करणारे गुरुदेव एकटे तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहेत. फक्त हे सर्व कार्य करत असताना शांत व संयमी राहणं हे तुमच्यासाठी आवश्यक राहील, कारण गुरुदेव आपल्या सप्तम दृष्टीतून तुम्ही पुढे वाटचाल कशी करावी याबाबत मार्गदर्शन करत असतात. धनस्थानातून त्यांची सप्तम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडत असल्यामुळे तुमची संयमित वाटचाल ही तुमचं अष्टम स्थान प्रबळ करेल, ही बाब लक्षात घ्या. धनस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडेल. पत्रिकेतील दशम स्थानाला कर्मस्थान म्हटलं जातं, तसंच ते उपचयत स्थान देखील आहे. विशेष बाब म्हणजे 17 मे रोजी तिथे राहू ग्रह येत आहे. अर्थत्रिकोण पूर्ण करण्यासाठी, अर्थलाभ करण्यासाठी राहू ग्रह देखील कार्य करणार आहे. अर्थात वृषभ राशीसाठी गुरु आणि राहू हे दोन्ही ग्रह एकाच वेळी अर्थत्रिकोण पूर्ण करणार असल्यामुळे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. आर्थिक लाभाच्या अनेक संधी तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे. मागील काही काळात तुम्ही ज्या ज्या कार्याचं नियोजन केलं असेल, तुमची कामं सुरू असतील, नोकरी असेल, व्यवसाय असेल, सर्व्हिस बिझनेस असेल, इतर जे काही कार्य तुम्ही केलेलं असेल त्या कार्यांना वेग प्राप्त होईल. तुम्ही विचार कराल त्यापूर्वी पुढे घटना घडून जाईल. अनपेक्षितपणे, अचानकपणे तुम्हाला मोठा धनलाभ होऊ शकतो. या काळात मात्र तुमची सहनशीलता कमी होईल. आजचं काम हे आजच व्हावं, आत्ताच व्हावं अशी भूमिका तुमच्या मनात निर्माण होईल. अर्थात आपण जेव्हा स्वतः कार्य करत असतो तेव्हा ते ठीक असतं, परंतु काही कार्य ही समोरील व्यक्तीच्या निर्णयांवर देखील अवलंबून असतं आणि तिथे मात्र तुमचा संयम कमी झालेला असेल, त्यामुळे त्याचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. हे सर्व जरी खरं असलं तरी कोणताही ग्रह गोचरणे काही सकारात्मक तर काही नकारात्मक परिणाम देत असतात. तुमच्या मूळ पत्रिकेनुसार त्यात अजून बदल घडतात. तरीही वृषभ रास असल्यामुळे सर्वसामान्यपणे तुम्हाला ही सर्व फळं प्राप्त होतील. महाभारतात जसं सांगितलं आहे की गुरु का सम्मान करना सबसे बड़ा धर्म है, त्यानुसार तुमच्यासाठी गुरुदेव आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणार आहेत. तुम्हाला या काळात प्रचंड लाभ होईल, मात्र धार्मिक लाभ प्राप्त करणं, धर्माच्या दिशेने चालणं हे कार्य तुम्हाला करायचे आहे. हे करण्यासाठी गुरुचा सन्मान करणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, ही बाब लक्षात घ्या. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक छोटे छोटे आणि साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहे, जे कोणीही सहज करू शकतो. त्यासाठी विशेष असं काही करण्याची आवश्यकता नसते. शिवाय उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो. अट केवळ इतकी की उपाय पूर्ण श्रद्धेने करायला हवे. त्यानुसार उपायांचा विचार केला असता गुरुदेवांच्या या अतिचार गतीत आपण काही उपाय नक्की करू शकतो. त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे देव जेव्हा जेव्हा संकटात येतात तेव्हा तेव्हा ते भगवान महादेवांकडे जातात. त्यानुसार या काळात सर्वांनी शिव आराधना करावी. दुसरी बाब म्हणजे गायत्री मंत्राचा जाप करून गुरुबल वाढवावं. दररोज किमान 11 वेळा तरी गायत्री मंत्राचा जाप करावा. शिवाय राशीनुसार काही दान करू शकतो. त्यात वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही हरभरा डाळ, बेसनचं दान करावं. या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून ते नक्की करा. अशा पद्धतीने गुरुदेवांचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता थांबूया. पुढील भागात पुढील राशीसाठी हे परिवर्तन कसं राहील ते आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी
माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.